ब्राईट स्किन, ग्लोईंग स्किन, क्लिअर स्किन, ग्लास स्किन असे आपल्या सर्वांचे स्किन गोल्स आहेत, बरोबर? आणि हे स्किन गोल्स अचीव करण्यासाठी आपण काय करतो? पार्लरमध्ये जातो किंवा एखाद्या डर्मॅटकडून म्हणजे स्किनच्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट्स घेतो, बरोबर? पण या ट्रीटमेंट्स खूप महाग असतात, त्यामुळे त्या सर्वांनाच परवडतात असं नाही. मग आता काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, राईट? सो काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला 7 दिवसाचं चॅलेंज देणार आहे. हे चॅलेंज जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं आणि मी जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते फॉलो केलं तर मग आपकी जीत पक्की. सो हे चॅलेंज नेमकं काय आहे? आज मी तुमच्यासोबत एका सोप्या फेस पॅकची रेमेडी शेअर करणार आहे. सो हा फेस पॅक तुम्हाला 7 दिवस कन्सिस्टंटली लावायचा आहे आणि या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर जे मॅजिक होणार आहे ना ते अनुभवायचं आहे. सो येस, लेट्स गेट राईट इनटू द व्हिडिओ. फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला टोटल 4 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. पहिला इन्ग्रेडियंट आहे बेसन, दुसरा इन्ग्रेडियंट आहे मुलतानी माती, तिसरा इन्ग्रेडियंट आहे हळद आणि फोर्थ आणि लास्ट इन्ग्रेडियंट आहे दही. सो आता फेस पॅक बनवायला स्टार्ट करूया. सर्वात पहिले आपल्याला अर्धा चमचा बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मुलतानी माती ॲड करायची. त्यानंतर मुलतानी माती ॲड केल्यावर त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर हळद मिक्स करायची. तुमच्याकडे जर आंबे हळद असेल तर तुम्ही ती यूज करा, पण जर आंबे हळद नसेल तर किचनमध्ये जी आपल्याकडे हळद अवेलेबल असेल ती यूज केली तरी चालेल. बट आंबे हळदचे जे बेनिफिट्स असतात ते थोडे जास्त छान असतात स्किनसाठी. सो आपण जो लास्ट इन्ग्रेडियंट वापरणार आहोत तो आहे दही. तुम्हाला 1 फुल टेबलस्पून याच्यामध्ये दही मिक्स करायचं आणि दही मिक्स केल्यावर या पॅकला छान पेस्ट फॉर्म करायची. सो हे संपूर्ण पॅक मिक्स करून एक मीडियम कन्सिस्टन्सीची पेस्ट करायची, ना जास्त पातळ पेस्ट करायची ना एकदमच घट्ट. सो अशी मीडियम कन्सिस्टन्सीची आपल्याला पेस्ट लागणार आहे. सो आता फेस पॅक बनवून झालेला आहे. आता तो आपण चेहऱ्यावरती अप्लाय करूयात. सो आता संपूर्ण चेहऱ्यावरती फेस पॅक लावून झालेला आहे. आता हा फेस पॅक सुकेपर्यंत आपल्याला 15 ते 20 मिनिटं थांबायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटांनी फेस पॅक सुकल्यावरती चेहरा नॉर्मल पाण्याने वॉश ऑफ करायचा आहे. सो आता चेहरा आपण स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे आणि तो पुसून घेतलेला आहे. संपूर्ण फेस पॅक लावून झाल्यावर हे प्रोसिजर झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं विसरायचं नाही आहे. तुमच्या स्किन टाईपला सूट होणारं किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. सो हे फेस पॅक तुम्हाला 7 दिवस रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावायचं आहे. हळूहळू तुम्हाला तुमची स्किनवर याचे छान इफेक्ट्स दिसायला लागतील. तुमच्या स्किनवर जर काळे डाग झाले असतील तर ते रिमूव्ह होतील. टॅनिंग झालं असेल तर ते सुद्धा रिमूव्ह होईल. स्किन इवन होईल. तुमची स्किन जर ऑइली असेल आणि स्किनवर जर जास्त ऑइल प्रोडक्शन होत असेल तर ते कमी होईल. प्लस तुमची स्किन खूप जास्त सॉफ्ट, सप्पल आणि रेडियंट दिसायला लागेल. सो येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्ही हे चॅलेंज नक्की ॲक्सेप्ट करा आणि याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.